बाहेरचे डोनट विसरा आता. आता घरीच एवढे सॉफ्ट आणि मऊ डोनट बनणार ना, तर बेकरीत जायची गरजच नाही. घरचे जितके सॉफ्ट डोनट बनतात की हातात घेतल्यावर मेल्ट होतील लगेचच. नमस्कार मंडळी, दामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे एकदम बेकरीसारखे स्पंजी डोनट, ते पण होममेड. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा मी 1 वाटी कोमट दूध घेतले. आता त्यामध्ये मी 1 पोहे खायचा चमचा साखर ॲड केली. आता त्याचबरोबर त्यामध्ये मी 1 पोहे खायचा चमचा ईस्ट घातले आणि त्याला ॲक्टिवेटेड होण्यासाठी मिक्स करून घेतले. आता त्याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. 2-3 मिनटासाठी आपल्याला आपले ईस्ट छान असे दुधामध्ये ॲक्टिवेटेड होऊ द्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला त्याला थोडं रेस्टला राहू द्यायचं आहे. आता येथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. तुम्ही कणकेचेही बनवू शकता डोनट, पण मैद्याने एकदम स्पंजी आणि सॉफ्ट डोनट बनतात. येथे मी 2 ते 2-2.5 वाट्यांचं माप घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, एकदम थोडं. दोन ड्रॉप इसेन्सचे घालायचे आहे. ऑप्शनल आहे, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही इसेन्स वापरू शकता. आता तुम्ही बघू शकता आपले ईस्ट छान असं ॲक्टिवेटेड झालेले आहे. आता आपल्याला हे ईस्ट आपण जो मैदा काढलेला आहे त्यामध्ये घालायचे आहे आणि त्याचा आपल्याला मऊसर असा डो बनवून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, पण एकदम सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे. डोनटचं एक सिक्रेट आहे, कोमट दूध आणि ईस्ट टाकलं म्हणजे एकदम मॅजिक होतं. हेच तर आहे आपल्या डोनटचं मॅजिक. आवश्यकतेनुसार यामध्ये कोमट दूध घालत जायचं आहे आणि डो बनवून घ्यायचा आहे. आपल्याला खूप सॉफ्ट असा डो मळायचा आहे. जेवढा आपला डो सॉफ्ट राहील ना, तेवढे आपले डोनट एकदम मऊ होतील. तर त्यासाठी आपल्याला डो छान असा मळून घ्यायचा आहे मऊ. आता 1 तासासाठी आपल्याला डो बाजूला राहू द्यायचा आहे. क्लिनिंग पेपरने त्याला छान असा पॅक करून ठेवायचा आहे. 1 तासानंतर आपला जो डो आहे ना, तो आपल्याला डबल झालेला दिसणार आहे. हीच तर आहे ईस्टची कमाल. तुम्ही बघू शकता आपला डो छान असा डबल झालेला आहे आणि फुललेला आहे. आता परत आपल्याला डोला छान असं मळून घ्यायचं आहे. जेवढा आपण आपला डो मळणार आहे ना, तेवढेच आपले सॉफ्ट डोनट बनणार आहेत. आपला डो छान असा मळून झालेला आहे आता.
आता आपल्याला याचे गोळे कट करून घ्यायचे आहे. आता आपल्याला याचे एकदम परफेक्ट रिंग साईज बनवून घ्यायचे आहे, एकदम बेकरी स्टाईल. मी छोटे छोटे आकाराचेच बनवत आहे इथं. माझ्याकडे कटर नव्हतं तर मी चमच्याच्या सहाय्याने, बघू शकता तुम्ही, एकदम रिंग साईज बनवलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे डोनट बनवून घ्यायचे आहे. आपले सगळे डोनट बनवून तयार झालेले आहे. आता यांना परत आपल्याला 5 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचे आहे, त्याने ते पण एकदम डबल होऊन येतील. थोडा वेळ लागतो रेसिपीला, पण रेसिपी एकदम झक्कास आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर आपले डोनट एकदम फुललेले आहे. एकीकडे मी चॉकलेटसुद्धा मेल्ट केलेली आहे. आता आपल्याला आपले डोनट तळून घ्यायचे आहे. मंद आचेवर आपल्याला तेल गरम करायचे आहे आणि गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत आपल्याला एक एक डोनट छान असे तळून घ्यायचे आहे. तेलामध्ये आपले डोनट किती छान असे फुलत आहे, बघू शकता तुम्ही. एक एक करत करत आपल्याला सगळे डोनट तळून घ्यायचे आहे. आता आपले सगळे डोनट तळून तयार झालेले आहे. आता आपल्याला चॉकलेटचा ग्लेज लावायचा आहे डोनटच्या वरती. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चॉकलेटचा ग्लेज लावलेला आहे. तुम्ही शुगरचाही लावू शकता, चॉईस तुमची आहे. चॉकलेटने एकदम टेस्टी लागतात. सगळ्या डोनट्सला चॉकलेट लावून घ्यायची, छान असे डीप करून घ्यायचे चॉकलेटमध्ये डोनट. सगळे डोनट चॉकलेटमध्ये डीप करून झाल्यानंतर आपल्याला आता वरतून स्प्रिंकल टाकायचे आहे. ऑप्शनल आहे एकदम, पण
स्प्रिंकलने एकदम बेकरीसारखे डोनट दिसणार आहेत आपले. तर माझ्याकडे इथे गोल्डन स्प्रिंकल्स होते आणि थोडे हार्ट शेपचे स्प्रिंकल होते, ते मी इथे स्पार्क केले यावरती. एवढे सॉफ्ट डोनट की एकदा खाल्ल्यावर बाहेरचे डोनट विसराल. माझी रेसिपी तुम्हाला जर आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम झक्कास रेसिपी आहे. धन्यवाद.